मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करताच ठाण्यात एकच जल्लोष करण्यात आलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाण्यातील विष्णुनगर येथील कार्यालयाबाहेर गुलाल उधळून फटाके फोडत मिठाई वाटण्यात आली। सर्व महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा बँड वाजवणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। यावेळी मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, महिला शहर प्रमुख समीक्षा मार्कंडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे हे देखील सहभागी झाले होते। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने महाराष्ट्रात विशेषतः मराठी माणूस सुखावल्याची प्रत्येक कार्यकर्त्याची भावना होती। यावेळी मनसे कार्यालयासमोर शेकडोंच्या संख्येने महाराष्ट्र सैनिक आणि ठाकरे समर्थक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आठवण या ठिकाणी आज होते। आज तुम्ही बघितले असेल त्यावेळेला ही मुंबई वाचवण्यासाठी आणि आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने हे सरकार भ्रष्ट मार्गाने या ठिकाणी काम करते। आज तुम्ही बघितलं असेल सर्व ठिकाणी, आज तुम्ही बघितलं असेल ठाण्यामध्ये सुद्धा आज ड्रग्सचे कारखान्यांचे सूत्रधार या ठाण्यामध्ये राहतात। आणि आज तुम्ही बघितलं असेल की आज कशा पद्धतीने हे ठाणे असेल महाराष्ट्र, तुम्ही बघितलं असेल ठाणे महापालिका, ज्या महापालिकेची निवडणूक आता होणार आहे त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी त्या ठिकाणी आज कशा पद्धतीने भ्रष्टाचार करतात, म्हणजे पैसे घेताना त्या ठिकाणी पकडलं गेलं। या भ्रष्टाचारांना रोखण्यासाठी आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी या ठिकाणी आज ठाकरे बंधू एकत्र झालेले आहेत। आणि त्यावेळची आठवण आज संयुक्त महाराष्ट्राची चळवळीची आठवण आज या ठिकाणी वाटतं। मी खास करून आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे साहेबांना धन्यवाद देईन की त्यांनी स्वतःचा पक्ष काढला, कुठला पक्ष फोडत बसले नाहीत आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती त्या ठिकाणी आज ते महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत। त्याच पद्धतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब एवढं सर्व होत असताना सुद्धा आज कशा पद्धतीने यांच्याशी दोन हात करतायत। आणि तुम्ही बघितलं असेल मुंबई वाचवायची असेल, ठाणे वाचवायचं असेल तर मला वाटतं सर्वांनी एकत्र यायला पाहिजे। आणि आज ठाकरे बंधू एकत्र झालेले आहेत, त्याचा आनंद खऱ्या अर्थाने मला वाटतं सर्वांनाच झालेला आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला झालेला आहे। मराठी माणसाला फायदा बोलण्यापेक्षा मराठी माणसाचा जो आज महाराष्ट्रात महाराष्ट्रीय माणूस कुठे नेऊन ठेवला आहे, महाराष्ट्रीय माणसाचे जे हाल आहेत ते आज हाल पूर्ण नामोनिशान निघून जाईल। कारण हे दोन बंधू पूर्ण महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मागे ठाम उभे राहतील। मराठी माणसाची पिछाड चालली ती आजपासून संपली। हे दोन भाऊ पूर्ण महाराष्ट्राचं रक्षण करतील एवढं मात्र नक्की। ठाण्यात कशा प्रकारे युती म्हणून आपण लढणार आहात, काही या संदर्भात काही बैठका वगैरे झालेल्या आहेत का? बैठका झालेल्या आहेत। या 2 दिवसामध्ये ठाण्यातलं पण तुम्हाला जे माहिती पाहिजे ती 2 दिवसात मिळेल। आनंदात व्यवस्थित बैठका झालेल्या आहेत असं काही नाही आहे। 2 दिवसात सन्माननीय आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब, नेते अभिजित पानसे साहेब, आम्ही सगळे मिळून विचारे साहेब, केदार दिघे आम्ही एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्यासमोर तुमच्या जागा वाटप झाल्या त्याच्या समोर तुमच्या येऊ आम्ही। ठाकरे बंधू एकत्र आले, काँग्रेस एकत्र आली किंवा राष्ट्रवादी जरी एकत्र आली तरी आम्हाला काही फरक पडणार नाही। कारण स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीचा जर निकाल पाहिला तर आमची मतं जी आहेत ती सर्वाधिक आहेत असा भाजपला त्यांनी दावा केला। मशीन त्यांच्याकडे आहेत ना, मशीनच्या जीवावर हे सगळं चाललं आहे। इलेक्शन व्हायच्या अगोदर, निवडणुका व्हायच्या अगोदर त्यांचं झालेलं असतं, आमच्या एवढ्या सीट येणार तेवढ्या सीट येणार। ठीक आहे, आम्ही लढाईला उतरलो आहे, पूर्ण एवढं मात्र नाही। ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली आहे, मात्र जर आपण महायुतीमध्ये पाहिलं तर अजून देखील त्यांच्यामधला जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अजून देखील कायम आहे। ठाण्यात देखील अजून तसंच पाहायला मिळतं। आता हे दोन भाऊ एकत्र येतात म्हणून तेच एकत्र आले ना। आजपर्यंत कधी एकत्र लढले नव्हते का महानगरपालिकेच्या निवडणुका? कशामुळे जर ह्यांना एवढीच भीती वाटते या 2 भावांची, तर वाटत नसेल तर त्यांनी सेपरेट लढावं। आतापर्यंत जर ठाण्यात पाहिलं तर मनसे आणि शिवसेनेच्या बैठका झालेल्या त्या बैठकींमध्ये कुठेतरी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला सोबत घेऊन काम करण्याचा विचार याबद्दल तुम्हाला आमचे अविनाश जाधव साहेब बोलतील किंवा विचारे साहेब या गोष्टी